सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात, कारण तब्बल 63,657 लाडक्या बहिणींना धक्का बसलेला आहे। मराठवाड्यात अर्ज पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मोठं यश मिळालं। महायुती सरकारनं जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता लाभ देण्यात आलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच योजनेचा 6वा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील तब्बल 63,657 अर्जदारांना अपात्र ठरवण्यात आलंय। त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,500 लाभार्थींचा समावेश आहे, अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, महायुतीला घवघवीत यश मिळालं ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे। लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली, मात्र याच लाडक्या बहिणींना आता धक्का बसलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रयत्न जर पाहिलं मराठवाड्यामध्ये जे आहे ते महायुतीला मोठं यश जे आहे ते लाडक्या बहिणीने दिलेच आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर 1,500 ऐवजी 2,100 रुपये लाडक्या बहिणींना जे आहे ते खातेवर्ग करण्यात येईल असं आश्वासन जे आहे ते महायुतीच्या सरकारनं दिलं होतं। मात्र त्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यानंतर जे आहे ते लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला होता। त्यांचे फॉर्मचे जे आहे ते पाहणी होणार असल्याचं देखील प्रशासनाने सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांचे जे फॉर्म आहेत ते देखील आता पाहणी सुरू आहे। यामध्ये तब्बल मराठवाड्यातील 63,657 महिला ज्या आहेत त्या आता अपात्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि छत्रपती संभाजीनगरच्या 3,500 लाभार्थ्यांचा यामध्ये लाभ देखील आहे। त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींना जे आहे ते मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण 63,000 महिलांना जे आहे ते आता या अर्जामधून अपात्र ठरवण्यात आले। त्यामुळे आता 63,000 महिलांना जे आहे ते लाभ मिळणार नाही। त्यामुळे आता यापूर्वी जे लाभ मिळाला होता 7,500 रुपये जे आहे ते या महिलांच्या खात्यावरती वर्ग झालेले। त्यामुळे आता प्रशासन त्या पैशावरती काय करतं हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। आता महिलांना जो आहे तो मोठा धक्का बसत आहे। आता अजून देखील जर पाहिलं तर मराठवाड्यातील अर्ज जे आहे ते पाहणी सुरू आहे। त्यामध्ये आता अनेक किती महिलांना यामध्ये धक्का बसतो हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।